आपल्यासोबत आमदार शहाजी बापू पाटील यांचं कुटुंब आहे। आईसाहेब, अनेक आत्तापर्यंतच्या निवडणुका बघितल्या होत्या, ह्या निवडणुकीला तुम्ही सकाळ सकाळी जाऊन मतदान करून आलाय, आता काय वाटतंय? आता छान वाटतंय, विजय आमचाच आहे। कामं जनतेचे भरपूर केलेत बापून। काय आतापर्यंतचा संघर्षाचा काळ होता, आता चांगला काळ आलाय आणि परिस्थिती थोडीशी बदलली आहे, मात्र जनता बापूंसोबत दिसते। जनता बापू सोबतच आहे, कामं भरपूर केलेत बापून विकासाचे। काय लाडकी बहीण, सगळ्या बहिणी योजनेमुळे बायकांचं मतदान चांगलं होणार आहे बापूला। होणार नक्की, होणार नक्की। विजय बापूंचाच, विजय बापूंचाच आहे। तुम्ही काय सांगा? तुम्ही बापूंच्या मी बापूंची शहाजी बापूंची कन्या सारिका। बापूंची विकास कामे पाहून लोकांचं मतदान हे बापूंनाच पडणार आहे। बापूंचा विजय हा निश्चित आहे। आणि लाडकी बहीण योजना, लाडकी लेक योजना हे महिलांना सक्षम बनवण्यासाठी जे महायुती सरकारने योजना केल्या आहे, त्यामुळे महिलांचं मतदान हे महायुती सरकारला निश्चित आहे। 1 महिना झाला तुम्ही इथं जाय प्रचारासाठी बापूंच्या? हो, मी बापूंसाठी प्रचार केला आहे आणि आम्ही गावोगावी फिरलो आहे, तरी आम्हाला छान रिस्पॉन्स भेटलेला आहे। आणि बापूंना महिला आणि सर्वजण बापूंची विकास कामे पाहून नक्कीच बापू विजय होतील। बापूंच्या सुनबाई आहेत, त्यांनी देखील काल सोशल मीडियावर आव्हान केलं होतं, काय सांगाल? नमस्कार, मी मिसेस अपेक्षा दिग्विजय पाटील बोलते। आज मतदान आहे। आज मतदान हे सांगोला तालुक्याच्या विकासाच्या गतीला होणार आहे। जे 5 वर्षामध्ये घडलं नाही, म्हणजे 55 वर्षामध्ये जे घडलं नाही आहे, ते बापूंनी 2.5 वर्षामध्ये घडवलं आहे। सांगोला तालुक्याचा विकास घडवून आणलेला आहे। आज वेळ आली आहे सांगोला तालुक्याच्या विकासाला मतदान करायची। आज महायुती सरकारने महिलांना अनेक योजना दिलेल्या आहेत, जसे की लाडकी बहीण योजना, लाडकी लेक योजना, अशा अनेक योजना आहेत। त्यामुळे आज जे काही मतदान होणार आहे ते महायुतीच्या उमेदवारालाच होणार आहे। महायुतीच्या उमेदवार हा प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे। विजय आपलाच आहे। यस, अगदी विजय आपलाच आहे। मुंबई तक्साठी नितीन शिंदे, सांगोला।